हाय फ्रेंड्स, वेलकम इन माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुमचं सर्वांचं प्रणव एजुमंत्रा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये क्लास 8 सब्जेक्ट सायन्स सेकंड चॅप्टर हेल्थ अँड डिसीजेस आरोग्य आणि आजार हे चॅप्टर आपण शिकणार आहोत. हे या चॅप्टरचं फर्स्ट लेक्चर असेल. या फर्स्ट लेक्चरमध्ये हेल्थ अँड डिसीजेस या पर्टिक्युलर चॅप्टरच्या काही कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. लेट्स स्टार्ट. आता आपण सगळ्यात महत्त्वाची आणि या चॅप्टरची फर्स्ट मेन कन्सेप्ट आपण पाहूयात, ती म्हणजे हेल्थ. तुम्हाला इथे डेफिनेशन दिले ती आपण पाहूयात. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस अँड नॉट मेरिली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. फ्रेंड्स, याचा अर्थ काय? तर हेल्थ म्हणजे काय? तर फिजिकल म्हणजे शारीरिक, मेंटल मानसिक अँड सोशल वेलबिंगनेस म्हणजे सामाजिक. तर काय, एखादी व्यक्ती जर शारीरिकरित्या, मानसिकरित्या आणि समाजात वावरताना कसं बिहेवियर त्याचं आहे याच्यावर हेल्थ ही डिपेंड करत असते. जर एखाद्या व्यक्ती जर शारीरिकरित्या तो चांगला असेल, मानसिकरित्या देखील तो जर चांगला असेल आणि समाजात वावरताना त्याचं बिहेवियर जर चांगलं असेल तर त्याला हेल्थ ही मिळालेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्याची हेल्थ ही उत्तम आहे असं आपण म्हणू शकतो. आणि अँड नॉट मेरिली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज म्हणजे काय? तर बरेच काही लोक पाहिले तर त्यांना काय वाटतं, कोणताही आजार नसणे म्हणजे काय? जर एखाद्या व्यक्तीला कोणताही आजार नसेल तर तो हेल्दी आहे, त्याला हेल्थ ही मिळालेली आहे असं आपण म्हणतो. पण तसं नाही आहे. तर मुळात म्हणजे हेल्थ म्हणजे काय? तर फिजिकल म्हणजे शारीरिकरित्या, मानसिकरित्या आणि समाजात जर आपण एकदम फिट आणि फाईन असू तर आपल्याला ही हेल्थ मिळालेली आहे असं आपण समजू शकतो. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहूयात. आता इथे आपल्याला एक क्वेश्चन विचारला गेला आहे, तो म्हणजे व्हॉट इज डिसीज? आजार म्हणजे काय? तर त्याचं आन्सर आहे कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन द फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेसेस इन द बॉडी इज कॉल्ड ॲज अ डिसीजेस. फ्रेंड्स, तर इथे काय सांगितलं आहे, तर आजार म्हणजे काय? तर फिजिओलॉजिकल म्हणजे शारीरिक अँड सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक ज्या प्रोसेस असतात, तर या प्रोसेस काय आहे ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये समजून घेणार आहोत. पण या आन्सरमध्ये काय दिलं आहे, तर फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल शारीरिक आणि मानसिक ज्या प्रोसेस असतात त्या प्रोसेसमध्ये जेव्हा जेव्हा अडथळा येतो, डिस्टर्बन्स, तेव्हा काय होतं, तर तेव्हा डिसीज हा निर्माण होतो. म्हणजे याचा अर्थ काय? तर शारीरिक आणि मानसिक प्रोसेसमध्ये जेव्हा अडथळा निर्माण झाला बॉडीमध्ये तेव्हा आजार हे निर्माण होत असतात. त्याला आपण आजार असं म्हणतो. आता आपण नेक्स्ट स्लाईड पाहूयात. इथे तुम्हाला दिलं आहे फिजिओलॉजिकल प्रोसेस अँड सायकोलॉजिकल प्रोसेस. फ्रेंड्स, फिजिओलॉजिकल प्रोसेस या शरीरातल्या आहेत आणि ज्या सायकोलॉजिकल आहेत त्या पण शरीरातल्या आहे, पण त्या मेंदूमधल्या आहेत. आपण आधी फिजिओलॉजिकल प्रोसेस पाहूयात. तुम्हाला इथे दिसतं आहे की फिजिओलॉजिकल प्रोसेसमध्ये बॉडी रेस्पिरेशन, सर्क्युलेशन आणि ॲसिड बेसिस, वॉटर बॅलेन्स अँड कॉन्शियसनेस असं तुम्हाला इथे दिसतंय. तर काय, जे श्वसन प्रक्रिया असते, बॉडीमधलं जो रक्ताचा पुरवठा होत असतो, सर्क्युलेशन होत असतं, या काही अशा शारीरिक म्हणजे फिजिओलॉजिकल प्रोसेस आहेत. आणि सायकोलॉजिकल प्रोसेस म्हणजे काय? तर आपल्या मेंदूमध्ये ज्या नर्व सिस्टीम असतात त्या कोणताही मेसेज आपल्या मेंदूपर्यंत पोचत असतात आणि मेंदूचं असं काही काम आहे. तर हे जे काम असतं ते सायकोलॉजिकल प्रोसेसमध्ये होत असतं. मेंदू हा मेन ऑर्गन सायकोलॉजिकल प्रोसेसमध्ये इन्क्लुडिंग आहे. तुम्हाला समजलं काय ते? आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहूयात. इच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्टम्स. तर मित्रांनो, काय, जे आजार असतात तर त्या आजारांना स्वतःचंच काहीतरी स्पेसिफिक सिम्टम्स, लक्षणं असतात. सिम्टम्स म्हणजे काय? तर लक्षणं. जे प्रत्येक आजार आहेत त्यांना स्वतःचेच काही स्पेसिफिक असे लक्षणं आहेत. आता आपण पुढे पाहूयात. तर टाईप्स ऑफ डिसीजेस, आजारांचे प्रकार काय आहेत, कोणते आहेत ते आपण पाहूयात. इथे काही तुम्हाला टाईप्स ऑफ डिसीजेस दिलेले आहेत. फर्स्ट आहे अस्थमा. अस्थमा या आजारात श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. आणखी नंतर आहे कॉमन फ्लू. नंतर डाऊन सिंड्रोम हा हेरिडायटरी डिसऑर्डर आहे. त्याच्यानंतर आहे हार्ट डिसीज, हृदयविकार असं आपण त्याला म्हणतो.
रिझन्स अँड सिम्टम्स ऑफ ऑल दीज डिसीजेस आर डिफरंट. तर काय, हे जे आपण डिसीज आता आपण पाहिले तर त्यांचे कारणं आणि लक्षणं हे प्रत्येक डिसीजचे, प्रत्येक आजाराचे काही त्याचे स्पेसिफिक कारणं आणि सिम्टम्स हे आहेत. प्रत्येक आजाराचे कारणं आणि लक्षणं ही वेगवेगळी आहेत. टू ब्रिंग कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी ऑफ डिसीजेस आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. तर मित्रांनो काय झालं, तर विविध असे डिसीजेस हे निर्माण होऊ लागले. तर त्या डिसीजेसचं सायंटिफिक स्टडी करण्यासाठी ते कॉर्डिनेशन म्हणजे एका अशा समान क्रायटेरिया थ्रू त्यांना क्लासिफाईड केलं गेलं. तर त्यांचं क्लासिफिकेशन कसं झालं ते आता आपण पाहूयात. सो टाईप्स ऑफ डिसीजेसना कसं क्लासिफाईड केलं गेलं ते आपण पाहूयात. सगळ्यात आधी त्यांचे 2 टाईप्स पडले. फर्स्ट अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि सेकंड अकॉर्डिंग टू रिझन्स. तर फर्स्ट काय, तर त्यांच्यात कालावधी असतो. तर हे जे आजार आहे तर ते कालावधीनुसार आहेत. आणि दुसरं जे आहे अकॉर्डिंग टू रिझन्स, तर हे जे आजार आहे ते कारणामुळे आहेत. सो आता आपण फर्स्ट पाहूया अकॉर्डिंग टू ड्युरेशन, हे कालावधीमुळे आहेत. सो फर्स्ट आहे क्रोनिक डिसीज. क्रोनिक डिसीज म्हणजे काय, तर हे जीवघेणे डिसीज असतात. आणि क्रोनिक डिसीजचा मेन अर्थ काय, तर यांचा जो कालावधी असतो तो खूप काळ असतो. त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर कॅन्सर आजार खूप वेळ असतो. तर हे क्रोनिक डिसीजचं एक्झाम्पल आहे. तर क्रोनिक डिसीज म्हणजे काय, तर जास्त काळ टिकणारे म्हणजे जास्त काळ असणारे आजार. दुसरं आहे ॲक्यूट डिसीज. तर ॲक्यूट डिसीजचे म्हणजे मिनिंग काय, तर ॲक्यूट डिसीज म्हणजे कमी कालावधीचे आजार. तर एक्झाम्पल काय, तर साधा कॉमन फ्ल्यू, आपल्याला सर्दी वगैरे असते ना, तर ते याचं एकदम बरोबर एक्झाम्पल आहे. अकॉर्डिंग टू रिझन्स, काही कारणामुळे जे आजार होतात ते याच्यामध्ये क्लासिफाईड केले गेले आहेत. सो फर्स्ट 2 काय आहे, तर हेरेडायटरी डिसीजेस, अनुवंशिकतेमुळे होणारे जे आजार आहेत ते इथे सांगितले गेले. अनुवंशिकता म्हणजे काय, तर पॅरेंट्स ऑर्गॅनिझम जे असतील, तर पॅरेंट्स ऑर्गॅनिझम थ्रू रिप्रोडक्शन थ्रू जे न्यू इंडिव्हिज्युअल स्पेसीज ज्या निर्माण होतात, तर त्यांच्यामध्ये जर काही बदल झाले हार्मोन्समध्ये, तर त्यांच्यामुळे हे आजार होत असतात. तर त्यांना हेरेडायटरी डिसीजेस असं म्हणतात. तर त्याचं एक्झाम्पल काय आहे, तर डाऊन्स सिंड्रोम. तुम्हाला आधीच्या मी पिक्चरमध्ये दाखवलं ते डाऊन सिंड्रोमचं इमेज होती ती. तर हा आजार हेरेडायटरी डिसीजचा प्रकार आहे. पुढचं टाईप आहे ॲक्वायर्ड डिसीजेस. ॲक्वायर्ड डिसीजेस म्हणजे काय, तर आपण चालूला त्या काही बदलांमुळे, वातावरणामुळे जे आपण ॲक्वायर्ड करून घेतो त्या आजारांना ॲक्वायर्ड डिसीजेस असं म्हणतात. तर त्यांच्यात काय येतात, तर इन्फेक्शियस डिसीजेस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. तर काय, संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. तर इन्फेक्शियस डिसीजचा सिंपल अर्थ काय होतं, तर एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला पसरणारे जे आजार असतात त्यांना इन्फेक्शियस डिसीजेस असं म्हणतात. सो ते काय आहे, तर कॉमन कोल्ड, सर्दीसुद्धा एखाद्या वेळेस इन्फेक्शन होऊन दुसऱ्याला जाते. फ्लू हा आजार, डेंग्यू हे देखील इन्फेक्शियस संसर्ग होणारे आजार आहेत. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कोविड-19 हा सुद्धा इन्फेक्शियस डिसीजेस आहे. एका व्यक्तीपासून जर दुसरा व्यक्ती त्याच्या संपर्कात आला तर तो आजारची लागण दुसऱ्याला होते. नॉन इन्फेक्शियस डिसीज, असंसर्गजन्य रोग म्हणजे असे की एका व्यक्तीपासून जरी कॉन्टॅक्टमध्ये आले 2 व्यक्ती, तर एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ते आजार पोहोचत नाहीत. त्याचे एक्झाम्पल आहे डायबिटीस, मधुमेह आणि हार्ट डिसीजेस, हृदयरोग. हे देखील एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही. सो दीज आर ऑल टाईप्स ऑफ डिसीजेस. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहूया. सो फ्रेंड्स, नंतर काय, तर तुम्हाला इन्फेक्शियस डिसीजेसची डेफिनेशन तुम्हाला इथे दिलेली आहे. सो आता आपण ती पाहूयात. Diseases spread through contaminated air, water, food or vectors, insects and other animals are called as infectious diseases. So friends, संसर्गजन्य रोग म्हणजे इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय, तर ते आपण समजून घेऊयात. डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर. कंटॅमिनेटेड म्हणजे काय, तर दूषित. जे आजार दूषित अशा हवेपासून, अन्नापासून, पाण्यापासून, दूषित हवा, अन्न, पाणी यांच्यापासून जे आजार स्प्रेड होतात त्यांना, किंवा वेक्टर्स म्हणजे इन्सेक्ट्स, किड्यांपासून, मच्छर जे असतात इन्सेक्ट्स त्यांच्यापासून जे आजार स्प्रेड होतात त्यांना इन्फेक्शियस डिसीजेस, संसर्गजन्य रोग असं म्हटलं जातं. आता आपण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हा चार्ट दिला आहे तो आपण शिकूयात. तिच्यात तुम्हाला नेम्स ऑफ डिसीज, आजारांचे प्रकार, त्यांचं नाव दिलं आहे. त्याच्यानंतरच्या ब्लॉकमध्ये पॅथोजन म्हणजे ते
कोणते बॅक्टेरिया व्हायरसेस कंटेन करतात ते तिथे दिलं आहे. मोड ऑफ इन्फेक्शन, त्यांचं इन्फेक्शन कशा प्रकारे होतं, सिम्पटम्स, त्यांची लक्षणं, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, त्यांच्यावर काय आपण तो आजार होऊ नये म्हणून काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे ते देखील आपल्याला दिलं आहे. सो फर्स्ट डिसीज आहे ट्युबरक्युलोसिस, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे TB. आपण त्याला TB असं म्हणतो, मराठीत त्याला क्षयरोग असं म्हणतात. सो फ्रेंड्स, त्यांचे पॅथोजन काय आहे तर मायकोबॅक्टेरियम आणि ट्युबरकुले हे त्याचे पॅथोजन आहेत. त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे त्याचा संसर्ग कोणत्या प्रकारे होतं, स्पिटिंग बाय पेशंट. जर ट्युबरक्युलोसिस झालेला एखादी जर पेशंट असेल, जर तो थुंकीद्वारे किंवा त्याने जर थुंकलं तर त्याच्या थुंकीद्वारे ते इन्फेक्ट करू शकतं अदर पीपलला. थ्रू एअर, हवे थ्रू ते लाळेद्वारे इन्फेक्ट करू शकतात. प्रोलोज कॉन्टॅक्ट विथ द शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट. जर एखाद्या व्यक्तीला ट्युबरक्युलोसिस क्षयरोग झालेला असेल आणि त्याचे जे साहित्य मटेरियल जर दुसऱ्या हेल्दी व्यक्तीने जर वापरले तर त्यालासुद्धा त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. सिम्पटम, त्याचे लक्षणं काय आहेत तर क्रोनिक कफ. क्रोनिकचा अर्थ तुम्हाला आधी सांगितला आहे. तर क्रोनिक म्हणजे काय तर जास्त कालावधीचे. तर क्रोनिक कफ म्हणजे जास्त वेळेसाठी आपल्याला खोकला येत असतो. ब्लडी स्पिटिंग म्हणजे थुंकीद्वारे रक्त येत असतं. इमिशिएशन, डिफिकल्ट ब्रीथिंग, आपल्याला श्वास घेत असताना खूप अवघडल्यासारखं होतं, श्वासामध्ये श्वास घेण्यासाठी अडथळे निर्माण होतात. सो त्याचं प्रिव्हेन्शन काय आहे तर BCG जी व्हॅक्सिन आहे ती आपण ट्युबरक्युलोसिससाठी घेतली पाहिजे. आयसोलेशन ऑफ पेशंट. आयसोलेशन म्हणजे काय तर ज्याला ट्युबरक्युलोसिस TB हा आजार झालेला आहे तर त्याला अशा स्पेशियल एरियामध्ये, स्पेशल रूममध्ये त्याला ठेवलं पाहिजे. रेग्युलर मेडिकेशन लाईक DOTचं जे मेडिकेशन आहे ते रेग्युलर झालं पाहिजे. रेग्युलर औषध गोळ्यांचा उपचार हा झाला पाहिजे. नेक्स्ट डिसीज आपण पाहूयात, हेपेटायटिस, त्यालाच जॉन्डिस असं देखील म्हणतात. सो त्यांचे पॅथोजन काय आहे तर हेपेटायटिस व्हायरस आहे. ABCDE हे पॅथोजन हा हेपेटायटिस हा जो आजार आहे तो कंटेन करत असतात. त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन, त्याचं इन्फेक्शन कसं होतं ते आपण पाहूयात. कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन. जर दूषित पाण्यामुळे आपण जे निडल्स यूज करतो ते शेअर केल्यामुळे आणि ब्लडी ट्रान्सफ्युशनमुळे हे जे हेपेटायटिस हा आजार होऊ शकतो. त्याचे लक्षणं काय आहेत तर ॲनोरेक्झिया, भूक न लागणे, येलो युरिन, जी लघवी असते ती पिवळ्या कलरची होणे, जनरल विकनेस, अशी अशक्तपणा जाणवणे, नॉसिया म्हणजे मळमळ होणे, वॉमिटिंग, उलट्या, ग्रेस्टूल, उलट्या वगैरे होणे. तर त्याचं प्रिव्हेन्शन कसं केलं जातं तर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, गरम पाण्याच्या उकळीचं म्हणजे कोमट असं पाणी पिणे. प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, हात स्वच्छ धुणे हे त्याचं प्रिव्हेन्शन आहे. नेक्स्ट डिसीज आहे डिसेंट्री. त्याचे जे पॅथोजन आहे बॅक्टेरिया, व्हायरस, शिगेला, बॅसिलाय, एंटा अमिबा, हिस्टोलायटिका हे पॅथोजन डिसेंट्री हा डिसीज कंटेन करतात. त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन आहे कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाणी. लक्षण आहेत वॉटरी स्टूल, पेन्स इन ॲब्डोमेन, पोटात दुखतं हे त्याचं लक्षण आहे. त्याचं प्रिव्हेन्शन आहे ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, कोमट पाणी प्यायचं. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, अन्न व्यवस्थित जेवण करायचं. प्रॉपर स्टोरेज म्हणजे फूडचा जो बॅलन्स आहे आपल्या शरीरासाठी तो व्यवस्थित ठेवायचा. ORS कन्झम्पशन, ORS ही जी लस आहे ती व्हॅक्सिन, तिचं कन्झम्पशन हे झालं पाहिजे. हे प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट आहे. नेक्स्ट डिसीजेस आहे कोलेरा. त्याचे जे पॅथोजन आहे ते विब्रिओ कोलेरे बॅक्टेरियम असं त्याला देखील नाव आहे. त्याचं जे मोड ऑफ इन्फेक्शन आहे ते हे कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाण्यामुळे ते कोलेरा हा डिसीज होतो. त्याचे सिम्पटम आहेत वॉमिटिंग, सेवरी, डायरिया, उलट्या होणे, डायरिया, क्रॅम्प्स इन लेग्स, पाय दुखणे. आणि त्याचं प्रिव्हेन्शन आहे फॉलोविंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, योगा वगैरे करायचा, प्रॅक्टिस करायची. अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, उघड्यावरचं अन्न टाळायचं. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, कोमट पाणी प्यायचं. आणि वॅक्सिनेशन अगेन्स्ट कोलेरा, कोलेरा या आजारासाठी जी व्हॅक्सिन असते, लस असते ती घ्यायची. हे त्याचं प्रिव्हेन्शन झालं. टायफॉईड हा नेक्स्ट आजार आहे. टायफॉईड हा याच्याशी तुम्ही ओळखीचे आहात, हा तुम्ही व्यवस्थित ओळखू शकतात आणि त्याच्याविषयी जी बरीच माहिती आपल्याला आहे. टायफॉईड, त्याचा जो पॅथोजन आहे तो सॅल्मोनेला टायफी बॅक्टेरियम, कंटॅमिनेटेड दूषित अन्न आणि पाण्यामुळे तो आजार होतो. ॲनोरेक्झिया म्हणजे थकवा, भूक न लागणे, हेडेक, डोकं दुखतं. रॅश ऑन ॲब्डोमन, पोट दुखतं. डिसेंट्री, फेवर अप, ताप 104 फॅरेनहाइट याच्यावर ताप जातो.
त्याचं प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट काय आहे तर ड्रिंकिंग क्लीन वॉटर, स्वच्छ पाणी प्यायचं, वॅक्सिनेशन लस घ्यायची, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सेवेज, हे त्याचे प्रिव्हेन्शन आहे. सो फ्रेंड्स, आपण एवढ्या ज्या कन्सेप्ट आहे ते या लेक्चरमध्ये घेतल्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या शिकणार आहोत. जर तुम्हाला माझं टीचिंग आवडले असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू माय एज्युकेशनल चॅनल प्रणव ए एजुमंत्रा. थँक्स फॉर वॉचिंग.